नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बहिणींनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना 2025 2100 रुपयासाठी आजपासून नवीन फॉर्म भरायला सुरुवात आहे. प्रत्येक महिलांनी नवीन फॉर्म भरा, सरकारचे आदेश आहे आणि नवीन फॉर्म भरण्याच्या काही नियम व अटी सरकारने घातलेल्या आहे. सर्व काही माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बहिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, ठीक आहे. तर कोणताही वेळ न वाया घालवता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया. मेन महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊया. फॉर्म कसा भरायचा, त्याच्यानंतर नेम व अटी काय आहे, फॉर्म कोणाला भरायचा, कोणत्या महिलांना इथे फॉर्म भरायचा आहे, प्रत्येक महिलांनी भरायचा आहे. तर सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगतोय. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आपल्याला 2100 रुपये पाहिजे आहे, त्यासाठी व्यवस्थित असा फॉर्म फिलअप करणंसुद्धा काळाची गरज आहे, ठीक आहे. पण बहिणींनो बघा, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी एक तुम्हाला तुमच्याच फायद्यासाठी सांगेल की बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आपलंच एक व्हिडिओ ऑल एक्झाम हे चॅनल आहे जे काही तुम्हाला खरी माहिती देतं. मी आतापर्यंत बहिणींनो खोटी माहिती कधी दिली नाही आणि देणारही नाही आहे. मी थंबनेलला एक ठेवतो आणि आतमध्ये व्हिडिओमध्ये एक सांगतो, असं कधीही केलेलं नाही आहे. तुम्ही इतर चॅनलवाले बघत असताल, भामटे लोक आहेत, ते तुम्हाला सांगतात स्कूटी भेटणार, घरकुल भेटणार, मोबाईल भेटणार, साडी भेटणार, नेकलेस भेटणार, आतमध्ये सांगतात काहीच नाही भेटणार. तर बहिणींनो, असं काम मी कधी केलं नाही. जी काय माहिती आपलं चॅनल देतं आहे, आजपर्यंतचा इतिहास आहे, ते खरी देत आहे. त्याच्यामुळे खऱ्या माहितीपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आपल्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं, नवीन जर का व्हिडिओ जर का मी टाकला तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यामुळे प्रत्येक बहिणींनी सांगतो, प्रत्येक बहिणीला सांगतो आहे, चॅनल सबस्क्राईब करून घेता येईल, कारण तो या फायद्याचा राहील. तू चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही. खूप भामटे लोक मार्केटमध्ये आहे, तुम्हाला काहीही फसवतात. मी तुम्हाला सांगतो खात्रीने, लाडक्या बहिणीला 2100 रुपये आणि 1500 रुपयाशिवाय काहीही सरकार देणार नाही आहे. फक्त 2100 रुपये हप्ता आणि 1500 रुपये हप्ता एवढंच आहे. मी वेळोवेळी सांगत आहे, या भामट्या लोकांपासून सावधान राहा. त्याच्यामुळे खऱ्या माहितीपर्यंत पोहोचवा. तुम्ही पोहोचाल म्हणून चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या, ठीक आहे. आता बघा बहिणींनो, महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चालू झाली आहे. प्रत्येक महिलांना डिसेंबरपर्यंतचा हप्ता मिळाला आहे, म्हणजे जानेवारीपर्यंत. तुम्ही म्हणता डिसेंबरपर्यंत तर झालेला आहे दादा, तर जानेवारीपर्यंतचा हप्ता मिळालेला आहे. फेब्रुवारीचा हप्तासुद्धा काही आपल्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर बघा, पुढील हप्ताही लवकरच मिळणार आहे असे सरकारने आश्वासन दिलेले आहे आपल्याला. आता बघा, नवीन फॉर्म संदर्भात मी तुम्हाला बोलतो की आता नवीन फॉर्म इथे भरायचे आहे. तर त्यासाठी नियम व अटी काही सरकारने घातलेल्या आहे. ज्या टायमाला ही योजना चालू झाली होती त्या टायमाला सरकारने नियम व अटी घातलेल्या नव्हत्या. पण आता 2100 रुपयासाठी नवीन फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर त्यासाठी सरकारने काही नियम व अटी घातलेल्या आहे. त्या नियम व अटी बघूया. त्याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा, कधीपासून भरायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. आधी आपण नियम व अटी बघून घेऊया. चला बहिणींनो, आपण आता काय करूया, नियम व अटी बघूया. बघा, 2100 रुपये हप्त्यासाठी प्रत्येक बहिणीसाठी हा नियम लागू आहे बरं का. असं नाही की या बहिणीसाठी आहे की त्या बहिणीसाठी, असं नाही आहे. प्रत्येक बहिणीसाठी हा नियम लागू आहे. याच्यामध्ये बघा, 2100 रुपये हप्त्यासाठी तायांनो तुम्हाला पुढील नियम जे काय आहे, अटी मी ते तुम्हाला सांगतोय की कुठल्या म्हणजे पात्रता काय पाहिजे तुमचे. बघा, 2100 रुपये हप्त्यासाठी स्वतःचे 4 चाकी वाहन नसावे, म्हणजे तुमच्या घरामध्ये स्वतःचं 4 चाकी वाहन नसायला हवं. आपल्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे 4 व्हीलर लक्षात घेता येईल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती नसावे. ह्याचा अर्थ असा होतो की तुमचं कुटुंब आहे आणि तुमचं कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वरती नसावे. जर 2.5 लाखाच्या वरती तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा इथे लाभ घेता येणार नाही आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा जे काय अट त्यांनी घालून दिली आहे की शेती ही 5 एकरच्या वरती नसावी. 4 एकर असेल तरी चालतंय, 4 एकर 4.5 एकर असेल तरी चालतंय, 5 एकर जरी असेल तरी चालतं, पण 5 एकर 1 गुंठा नसावी. 5 एकर जरी असेल करेक्ट तरी चालेल, पण 5 एकर 1 गुंठा जर असेल तर तुला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे 2100 रुपये हप्त्यासाठीचा, ठीक आहे. चौथा मुद्दा बघ, अर्जदार हा कुठल्याही केंद्र सरकार अथवा राज्य सरकारच्या इतर योजनेचा लाभार्थी नसावा. आता लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या चौथा जो काय नियम आणि अट घालून दिली आहे त्यांनी, ही खतरनाक नियम आणि अट आहे. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की अर्जदार कुठल्याही केंद्र सरकार अथवा राज्य सरकारच्या योजनेचा लाभार्थी नसावा. म्हणजे इतर ज्या काही योजना आहे, मग इतर योजना कोणत्या, प्रधानमंत्री ते योजना नाही का, आपले शेतकऱ्याची महिन्याला 500 रुपये भेटतात आपल्याला, त्या योजनेचा ताई ती आपली लाभार्थी नसावी. इतर ज्या काही
ज्या काही विधवा महिला असतात त्यांना काही भरपूर अशा योजना आहेत, त्या योजनेद्वारे जर का तुम्हाला भेटत असेल पैसे, तर त्या योजनेचा सुद्धा आपली ही महिला लाभार्थी नसावी. आता एकंदरीत मी तुम्हाला सांगतो, आता जी काय प्रधानमंत्र्याची जी काय शेतकऱ्यांसाठी 500 रुपयाची योजना आहे, बरोबर आहे, आणि राज्य सरकार त्यात 500 टाकतं, म्हणजे 1000 रुपये महिन्याला इथं येतात आपल्या बहिणींना. जर का त्याच्या नावावर तुम्ही पैशासाठी 2 एकर 2.5 एकर म्हणा की 1-1.5 एकर नावावर केली असेल, तर मग त्या बहिणींना लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही असं हे म्हणतात. पण त्यांनी या अटीमध्ये असा बदल केलेला आहे, त्या बहिणींना सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार, पण पूर्ण 2100 मिळणार नाही. 1000 रुपये त्या शेतकरी योजनेचे, आणि त्याच्यानंतर 1100 रुपये तुम्हाला, आता 2100 रुपये हप्ता चालू होणार आहे ना, तर 1100 रुपये तुम्हाला हे लाडक्या बहिणी योजनेचे, म्हणजे टोटली 2100 रुपये भेटणार आहे. त्यामुळे इतर कुठल्याही योजनेचा जर का आपली लाडकी बहीण लाभ घेत असेल तर तिला लाडक्या बहीण योजनेचा इथे लाभ मिळणार, पण ते 2100 रुपयापर्यंतच मिळणार आहे. असंही चौथा त्यांनी काय म्हणता येईल त्याला अट घालून दिलेली आहे. 5वी अट अशी आहे की एका कुटुंबात 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा. राशन कार्ड असतं बघा, आपल्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे राशन कार्डावरती 2 महिलांनाच, म्हणजे त्या राशन कार्डमधील 2 महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही एक अट त्यांनी 5वी घालून दिली 2100 रुपये हप्त्यासाठी. त्यानंतर 6वी आहे की लाडकी बहीण महाराष्ट्राची रहिवासी असावी. तुम्ही महाराष्ट्रातच राहताय, मला माहिती आहे, ही अट काय एवढी म्हणजे हे नाही, कारण सगळ्याच महिला आपल्या महाराष्ट्रामधल्याच आहे. 7वी आणि महत्त्वाची अट आहे बरं का, या अटीमुळे 1,500 रुपयेसुद्धा काही महिलांच्या खाते जमा झाले नाही. मला भरपूर लोकांच्या कमेंट्ससुद्धा आल्या, भरपूर महिलांच्या. तर ही अट महत्त्वाची आहे की बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव एकच असावे. 1500 रुपयासाठी सुद्धा हा नियम लागू होता. आणि आत्ताच मला वाटतं मध्यंतरी मी 2-3 दिवसापूर्वी कॉल रेकॉर्डिंग टाकली होती. आपल्या एका याने आपले जे काही चॅनल बघतात दररोज, त्यांनी मला कॉल केला होता. तर त्यांनी सांगितलं की माझ्या मिसेसचे, म्हणजे त्यांच्या मिसेसचे पैसे आले नाही म्हणे. तर ते कशामुळे आले नाही मी त्यांना सांगितलं, त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. असे 2-3 जणांचे कॉल आले, मला त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तर की बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव हे एकच असावे. उदाहरणार्थ तुम्हाला जर का एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुमच्या आधार कार्डवरती गंगू नाव असेल आणि बँक खात्यावर गंगूबाई असेल तर तुला पैसे मिळणार नाही. तर त्यासाठी तुला काय करावं लागेल, दोन्ही नावाची व्यक्ती ही एकच असल्याबाबतचं तुला एक बँकेत जाऊन एक अर्ज लिहून तिथं चेंजेस करून घ्यावं लागेल, म्हणजे बदल करून घ्यावा लागेल. म्हणजे माझा म्हणायचा एकच उद्देश आहे, बँक खात्यावरील आणि आधार कार्डवरील नाव हे एकच असावं. हा एक त्यांनी 7वा नियम घालून दिलेला आहे. जर का तुमचं नाव वेगवेगळं असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. त्याच्यानंतर 8वा एक अट त्यांनी दिली आहे बघा, की लाडकी बहीण सरकारी नोकरीला नसावी. आता सरकारी नोकरीला नसावी तर मला माहिती आहे कोणीच नाही, तुम्ही जेवढे माझे व्हिडिओ बघता त्या कोणीच सरकारी नोकरीला नसेल, ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. कारण सरकारी नोकरी असते तुम्ही 1,500 आणि 2100 रुपयाच्या मागे लागलेत नसते, ही मला गॅरंटी आहे. फॉर्म भरण्यासाठीचे संकेतस्थळ तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. बघा, या अटी घातल्या असून लवकरच अपात्र यादी जाहीर करणार आहे. तर ज्या महिला या काय म्हणते याच्यात बसणार नाही, ज्या मी जेवढ्या अटी सांगितल्या एवढ्या याच्यात बसणार नाही, त्यांच्यासाठी लवकरच इथे काय म्हणता येईल ते सरकार अपात्र यादी जाहीर करणार आहे त्यांची, ठीक आहे. तर ते तुम्ही बसत असाल, मला अशी आशा आहे. आता बघा, नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात मी तुम्हाला अपडेट देतो. आता सध्याच्याला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात राहू द्या, की सध्याच्याला बहिणींनो बघा, नीट लक्ष देऊन ऐका रे. सध्याच्याला मी तुम्हाला सांगतो बहिणींनो, आता सध्याच्याला तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयेच हप्ता भेटणार आहे. आणि आता नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बघा, आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे, मी स्वतः सांगत नाही आहे, मी जी काय माहिती देतो ती खरी देतो बरं का. तर 1500 रुपयेचा आता फेब्रुवारीचा हप्ता भेटेल. आता बघा, अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल, मग याच्यानंतर ते बजेट वगैरे मांडतील, महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्याच्यानंतर. आणि त्याच्यानंतर मार्च महिन्यापासून, मी काय म्हणतोय तुम्हाला, मार्च महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये इथे मिळणार आहे. आता इथं नवीन फॉर्म भरायला सुद्धा चालू होणार आहे मार्च महिन्यापासून. संकेतस्थळ कोणतं असणार आहे, पहिलं जुनं होतं ते संकेतस्थळ असणार आहे. नवीन काय अपडेट आली तर मी तुम्हाला त्याच्यानंतर ती कळवलंच. 1500 रुपये नाही भेटणार, आता 2100 रुपये भेटणार आहे. आपल्या घरातील ज्या काही मुली होत्या त्यांचं वय ज्या टायमाला ही योजना चालू झाली 20 वर्ष 9 महिने 10 महिने असेल, कारण या योजनेचं पात्रतेचं वय 21 वर्ष आहे. तर त्या महिलांना सुद्धा, म्हणजे त्या बहिणींना सुद्धा इथं मार्च महिन्यापासून 2100 रुपये मिळण्यासाठीचे फॉर्म भरायला चालू करता येणार आहे, म्हणजे फॉर्म भरता येणार आहे. आता 2100 रुपयासाठी ज्यांनी जुने फॉर्म भरलेत त्यांच्यासाठी मी सांगतोय, ज्यांनी जुने फॉर्म भरले त्यांच्यासाठी सरकार KYC, आपल्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे KYCचा ऑप्शन निर्माण करून देईल. नसता काहीतरी अपडेट आपल्याला येईल आणि 2100 रुपयेसुद्धा आपल्या खात्यामध्ये जमा होतील. तर त्याच्यामुळे बहिणींनो, तुम्ही काळजी करू नका, लवकरच सरकार याच्यावरती निर्णय घेईल. जशी काय अपडेट आली मी तसा व्हिडिओ बनवल. तुम्हाला खरी माहिती पोहोचण्याचं काम मी वेळोवेळी करत आलो आहे आणि करत राहीन. महाराष्ट्रामध्ये आपलं जे एकमेव चॅनल आहे की जे खरी माहिती देतं. हे भामटे लोक कमेंट ऑफ करतात, कमेंट ऑन जरी ठेवल्या तरी तुम्हाला फसवतात, म्हणतात स्कूटी भेटणार आहे, खाली कमेंट करा ताई
की तुला स्कूटी लागते, आणि ती बिचारी ताई मला तिची क्यू येते, ती पण कमेंट करते की मला स्कूटी लागते. तो भामटा कुठून देणार आहे, तो तुमच्या जीवावर जगतोय आणि तो तुम्हाला सांगतोय की कमेंट करा, मी तुम्हाला स्कूटी देतो. ह्या लोकांच्या नादी लागू नका. जी काय खरी माहिती आहे ती आपल्या चॅनलवरती भेटते. चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करून घ्या. आणि काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स रिकामा आहे तुमच्यासाठी, कमेंट करा. मी नक्की त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मी तुम्हाला तिची माहिती देईल. धन्यवाद बहिणींनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.